दिवसाची सुरुवात येशूबरोबर. ग्रीकमधील प्रसिद्ध तत्त्वज्ञानी सॉक्रेटिस हा ज्यावेळेस मरायला टेकला त्यावेळेस त्याच्या मित्रांनी त्याला विचारलं की आपण परत कधी जगणार आहोत का, आपण परत कधी जगू का, म्हणजे हे जीवन सोडल्यानंतर. आणि सॉक्रेटिस त्यांना म्हणाला, बघूया, माहिती नाही, तशी आशा ठेवूया. जेव्हा प्रसिद्ध लेखक आणि अभ्यासक सर वॉल्टर कार्लिक ह्यांना ज्यावेळेस त्यांच्या धार्मिक कार्यासाठी फाशी देण्यात आली त्यावेळेस ते म्हणाले की ह्या पृथ्वीवरून, ह्या कबरेतून, ह्या मातीतून माझा जिवंत देव मला परत जिवंत करणार आहे. सार्वकालिक जीवनामध्ये तो मला नेणार आहे. जेव्हा आम्ही पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा आम्ही ही असं बोलत नाही कधी की बघूया, आशा ठेवूया, बघूया पुढे काय होणार आहे. पण आपण म्हणतो की होय, आम्हाला दुसरं जीवन आहे. आम्ही पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि आम्हाला पुन्हा सार्वकालिक जीवन हे आहे. बघा, पौलाचे पहिले करिन्थस पत्र ह्याचा 15वा अध्याय 14वे वचन बघा काय म्हणतं. आणि ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ. आम्ही जर असा विश्वास ठेवत नाही तर आमचा विश्वास, पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास नाही तर आमचे इतर विश्वास हे व्यर्थ आहेत. 17व्या वचनामध्ये पौल म्हणतो की ख्रिस्त उठवला गेला नाही तर तुमचा विश्वास निष्फळ व तुम्ही अजूनही पापात आहात. पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवा. ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला, तो कबरेत ठेवला गेला आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. हा विश्वास आमच्या मनामध्ये असू द्या. म्हणून ख्रिस्ताच्या पुनरुत्थान आहे तसे आपलेही पुनरुत्थान आहे. लक्षात घ्या, आम्हीही सर्व ह्या जगिक जीवनामधून आमचं मरण आहे, परंतु आम्हाला दुसरं जीवन आहे. आम्ही परत उठविले जाणार आहोत. कारण आशा आहे तर विश्वास आहे आणि विश्वास आहे तर तारण आहे. बघा, पौल ज्यावेळेस त्या तुरुंगातील अधिकाऱ्याला सांगतो की विश्वास धर म्हणजे तुझे व तुझे घराण्याचे तारण होईल. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताविषयी तो म्हणत आहे त्याला. आमच्या जीवनामध्ये सुद्धा ख्रिस्ताचे पुनरुत्थान हे आमचे जीवन आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. करिन्थस पहिले पत्र ह्याचा 15वा अध्याय 22वा वचन. 1 Corinthians chapter 15 and verse 22. जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो. प्रभू उठला आहे, खरोखर प्रभू उठला आहे.